पाच गोष्टी आहेत ना ते. पुन्हा चांगलं पाणी घाला. तदनंतर शुद्धोदक स्थानं समर्पयामी. मध घालायची. मधुस्थानं समर्पयामी. मधुस्थानानंतर शुद्धोदक स्थानं समर्पयामी. साखर घाला. शर्करा स्थानं द्रव्यामी. शर्करा स्थानानंतर शुद्धोदक स्थानं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी घाला. एक पैपर पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये कोरडा हळदी कुंकू घाला. माहिती तो कामाला फुलाच्या पाकळ्या घाला. फुलाच्या पाकळ्या घाला. सप्ताकडे इकडे जा. षष्ठेन गंधोदक स्थानं समर्पयामी. घाला. षष्ठेन गंधोदक स्थानं समर्पयामी. तदनंतर शुद्धोदक स्थानं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी घाला. तदनंतर शुद्धोदक स्थानं समर्पयामी. झालं ना. देवाला तिथेच गंध लावा. ओलं गंध आहे ना ते तुम्ही लावा. म्हणजे कुंकूच आहे पण ते ओलं केलेलं तुम्ही लावा. तुम्ही हळद आणि कुंकू वा. सुपारी गणपती बाप्पाला हे ओलं गंध तुम्ही लावायचं. हळद आणि कुंकू लावायचे आणि तुम्ही तांदूळ. श्रीखंडम जन्म देवंदाट विलेपनम सुरसेट चंदनम समर्पयामी. थोड्या दुर्वा अंदाजे वाहून घ्या. 21 दुर्वा वा. त्यांना पण द्या थोडे जण असते थोडे थोडे वा. हे दुर्वाचा संपूर्णम चतमुरे चतमुरे शतस बापानम शताशवर्धनी. एकदाच वाहते जे काय असतील ते. गुंडाळे पुढे करायचे. गुंडाळे देवाकडे करा. बस. एक एक लाल फुल घ्या. जे काय असेल ते. मला त्या एक पैवर पंचामृत आहे असं एक चमचा पंचामृत घ्या. असं ठेवा इथे. याच्यात तुळशीचं पान किंवा असेल तर ठेवायचे. तुला बनवू की ब्लॉगर नको.